सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी पदयात्रा काढली आहे। पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सुधीर खरटमल, नरसय्या आडम्स मास्तर, महेश कोठे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते सहभागी झाले। शहराच्या मध्यवर्ती भागातून पदयात्रेला सुरुवात झाली असून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत। प्रणिती शिंदेंना सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचं आव्हान असणार आहे। नीच पातळीवरचं राजकारण फक्त भाजपच करू शकतं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली। देवेंद्र फडणवीसांना ठार मारण्याचा कट रचला होता असा आरोप कंबोज यांनी केला होता। यावरून आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे। सांगलीच्या विट्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील वयाच्या 85 वर्षांवरील आणि दिव्यांगांच्या पोस्टल बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। त्यानुसार मतदानाचा पहिला मान अमळनेरमधील 95 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वर्ष लीलाबाई शिवराम धनराळे यांना मिळाला। बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर 1 कोटींचं घवाड हाती लागले। निवडणूक काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले। गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका कारमधील लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपये आढळले। नेमके पैसे कुणाचे आहेत त्याचा तपास पोलीस करतायत, तर कार चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं पोलिसांचा संशय बळावला। धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांना 2 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2014 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात रास्ता रोको करत एसटी फोडण्यात आली होती। या प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं 6 आंदोलकांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली। दरम्यान दोडतले यांनी जामिनाला नकार दिला। नाशिकच्या मालेगाव महापालिकेनं मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलंय। यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे। पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या उद्यापासून धावणार आहेत। सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून या विशेष गाड्या चालवल्या जातील। मुंबईत समुद्राला आज मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्राला मोठं उधाण येण्याची शक्यता आहे। आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्रात अर्धा ते 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, त्यामुळे नागरिकांनी या काळात समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे।